नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या इंग्लिश विषयामध्ये बोर्डाच्या परीक्षेत ट्रान्सलेशनवरचा प्रश्न एकूण 5 मार्क्ससाठी असतो. ज्यामध्ये पहा तुम्हाला एकूण 4 इंग्रजीमध्ये वाक्य दिलेले असतात आणि त्यामधील तुम्हाला कोणत्याही 2 वाक्याचे काय करायचे असते, मराठीत अगदी ट्रान्सलेशन लिहायचं असतं. जर तुम्हाला हे बोर्डाच्या परीक्षेतील 2 मार्क्सची तयारी करायची असेल, नक्कीच यामध्ये 2 पैकी 2 मार्क्स मिळवायचे असतील, चला तर पाहूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा 2 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे एकूण तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतात आणि कोणत्याही 2 वाक्याचे मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन हे लिहायचे असते. तर कोणते आहेत असे स्टेटमेंट जे बोर्डाच्या परीक्षेत बहुतेकदा विचारले जातात, चला तर पाहूयात. आणि हे बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे ट्रान्सलेशन काही वाक्य आहेत ट्रान्सलेटेड, तेही इंग्रजी आणि मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून पुढे लिहिलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून बोर्डाची तयारीसुद्धा तुमची नक्कीच होणार आहे आत्तापासूनच. तर पहा, एंटर युअर नेम इन द रजिस्टर बिफोर गोईंग इन टू द लायब्ररी. तर याचं काय आहे मराठी ट्रान्सलेशन? ग्रंथालयात जाण्यापूर्वी नोंदवहीत आपल्या नावाची नोंद करा. दुसरे बघा काय आहे स्टेटमेंट, रिटर्न द बुक्स ऑन टाईम. पुस्तके योग्य वेळेवर परत करा. थर्ड वन इज हँडल द बुक्स केअरफुली. पुस्तके काळजीपूर्वक हाताळा. त्यानंतर पहा पुढचा आहे, डोंट टिअर द पेजेस ऑफ द बुक. पुस्तकाची पाने फाडू नका. ऑब्झर्व द कम्प्लीट सायलन्स इन द रीडिंग रूम. वाचनालयात पूर्ण शांतता पाळा. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. कीप अवे फ्रॉम अ वॉटर. पाण्यापासून दूर राहा. स्टे अवे फ्रॉम टॉल ट्रीज. उंच झाडापासून दूर राहा. डोंट यूज द टेलिफोन. टेलिफोनचा टेलिफोन किंवा दूरध्वनी त्यालाच म्हणतात, वापरू नका. स्टे ॲट होम ड्युरिंग लाइटिंग. वीज कडाडत असताना घरीच राहा. टेकिंग पार्ट इन अ स्पोर्ट्स इज अ इसेन्शियल. खेळामध्ये भाग घेणे आवश्यक आहे. विनिंग और लुझिंग इज अ नॉट इम्पॉर्टंट. जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसते. नेवर ट्राय टू विन बाय चीटिंग. कधीही फसवणूक करून जिंकण्याचा प्रयत्न करू नये. रिस्पेक्ट द विनर अँड लर्न फ्रॉम हिज और हर ॲबिलिटीज. विजेत्याचा मान राखा आणि त्याच्या किंवा तिच्या कर्तृत्वापासून बोध घ्या. कीप कूल अँड ट्राय अगेन. शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा. एक्झरसाइज रेग्युलरली. नियमितपणे व्यायाम करा. डोंट ओव्हर इट. ह्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पहा, जरुरीपेक्षा जास्त खाऊ नका. त्यानंतर पहा 18 नंबरचा आहे स्टेटमेंट किंवा सेंटेन्स, डोंट रेस्ट इमिजिएटली आफ्टर अ मील. तर याचं काय आहे पहा, जेवल्यानंतर लगेच झोपू नका. त्यानंतर पहा, डेव्हलप अ हॅपी टेम्परमेंट. नेहमी प्रसन्न राहा. डोंट लीड अ स्ट्रेसफुल लाईफ. तणावमुक्त जीवन जगा किंवा तणावयुक्त जीवन जगू नका. तर ह्याचं मराठीमध्ये अगदी करेक्ट हे ट्रान्सलेशन मी तर लिहिलेलं आहे. अजूनही आपण सेंटेन्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असाल तर एक लाईक नक्कीच करा. पुढचे देखील जे सेंटेन्स आहेत ते देखील बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे आत्ता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला देखील असे तुमचे महत्त्वाचे हेल्पफुल व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पहा पुढचे काही सेंटेन्सेस आहेत. पार्सल्स विल बी कलेक्टेड ॲट काउंटर नंबर 6. खिडकी क्रमांक 6 येथे पार्सले घेतली जातील. त्यानंतर पहा पुढचा आहे सेकंड वन, प्लीज टेंडर एक्झॅक्ट चेंज. कृपया नेमकी सुट्टी रक्कम द्यावी. त्यानंतर पहा थर्ड वन इज स्टँड इन अ क्यू. रांगेत उभे राहावे. वेट फॉर युअर नंबर. तुमचा क्रमांक येण्याची प्रतीक्षा करा. त्यानंतर पहा खूप सोपे असे छोटे छोटे मराठीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. दिलेले इंग्रजी स्टेटमेंट्सचा किंवा दिलेल्या सेंटेन्सचा इंग्रजीची खूप सोपे सेंटेन्स असणार आहेत आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन हे विचारलं जातं परीक्षेला. आणि हा प्रश्न कंपल्सरी येतोच, त्यामुळे तुम्ही अगदी सराव करू शकता ह्या सेंटेन्सचा आणि पैकीच्या पैकी मार्क्स हे घेऊ शकता. तर पहा, इन्क्वायरीज मस्ट बी मेड ॲट द इन्क्वायरी काउंटर ओनली. चौकशी फक्त चौकशी खिडकीपाशीच करावी. त्यानंतर पहा ग्रो मोर ट्रीज. अधिक झाडे लावा.
इफ यू हॅड टू कट वन ट्री, प्लांट टू इन इट्स अ प्लेस. तर पहा, एक झाड तोडावे लागले तर त्या ठिकाणी दुसरी 2 झाडे लावा. त्यानंतर पहा, ट्रीज आर अवर लंग्स. वृक्ष म्हणजे आपली फुफ्फुसे आहेत. यू हार्म युअर सेल्फ व्हेन यू हार्म ट्रीज. तुम्ही वृक्षांची हानी करता तेव्हा तुम्ही स्वतःची हानी करीत असता. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. वृक्ष आपले सर्वात चांगले मित्र आहेत. ईट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. विविध प्रकारची फळे खा. अवॉइड स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड्स. मसालेदार, तेलकट आणि गोड अन्नपदार्थ टाळा. त्यानंतर पहा, 13व, ईट इन मॉडरेशन. नेमस्तपणे अन्न खा. त्यानंतर 14वा आहे पहा, डोंट वॉच टी व्ही फ्रॉम अ क्लोज डिस्टन्स. जवळच्या अंतरावरून टी व्ही पाहू नका. वॉक बेअर फूट ऑन अ ग्रास एव्हरी डे. दर दिवशी गवतावरून अनवाणी चाला. ईट कॅरेट्स, दे आर गुड फॉर द आईज. गाजरे खा, ती डोळ्यांकरता फायदेशीर असतात. तर हा जो असणार आहे तो तुमचा ट्रान्सलेशनचा पार्ट 1 असणार आहे. जे सेंटेन्स ट्रान्सलेशन तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये करायचं आहे. जर तुम्हाला पार्ट 2 देखील आणखी सरावासाठी हे सेंटेन्स इंग्रजीमधले मराठीमध्ये लिहायचे कसं करायचं ट्रान्सलेशन हवे असतील तर कमेंट्स करा पार्ट 2. आणि भेटूयाच अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.